ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताची नाना प्रकारे स्तुती करत असताना प्रचेतस त्यांना सांगतायत की एखाद्या वेळेला भुंग्याला अनायासच जर कल्पवृक्ष मिळाला, पारिजात वृक्ष मिळाला, तर तो काय अन्य वृक्षांवर त्याच्या फुलांचा वास घ्यायला जाईल, त्या फुलांचा मध घ्यायला जाईल? मुळीच नाही. तेव्हा आपल्या पायाशी शरण आल्यानंतर आम्ही आता काय काय मागावं आमचं आम्हालाच कळत नाही. पण आम्ही आपल्याकडे फक्त एवढंच मागतो की जोपर्यंत आपल्याच मायेनं मोहित होऊन आम्ही आमच्या आमच्या कर्मानुसार या संसारामध्ये भटकत राहू, हिंडत राहू, तोपर्यंत ज्या ज्या जन्मात आम्ही जाऊ त्या प्रत्येक जन्मामध्ये आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपली भक्ती करणाऱ्या भक्तांचा सहवास, त्यांचा समागम, त्यांचा संग आम्हाला नित्य होत राहावा. यावत ते माया स्पृष्टा भ्रमामय कर्मभी तावत भवत प्रसंगानां संगस्यान नो भवे भवे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक जन्मात आपल्याच भक्तांचा सहवास आम्हाला अखंड तिथे प्राप्त व्हावा. याचं कारण असं आहे, तुलया मलभे नापी न स्वर्गम ना पुनर्भवम भगवत संगे संगस्य मर्त्यानां किमुता शिका. ते म्हणाले की भगवत भक्तांचा एक क्षणभर जरी संग प्राप्त झाला तरी त्याच्यासमोर स्वर्ग आणि मोक्ष सुद्धा तुच्छ आहेत, कफ पदार्थ आहेत. मग मानवी भोगांचा तर काय बोलायलाच नको, त्यांना काही किंमतच नाही. यत्रेत जयंते कथा मृष्टा कृष्णाया प्रसमो यतः निर्वैरं यत्र भूतेषु नोद्वेगो यत्र कश्चन. ते म्हणाले की भगवत भक्तांच्या समाजामध्ये जिथे जिथे सगळे भगवत भक्त एकत्र गोळा होतात, जमा होतात, त्या ठिकाणी आपलं जे भजन होतं, भगवत चर्चा होते, त्या भजनाच्या, भगवत चर्चेच्या केवळ श्रवणानं सुद्धा जीवांच्या ठिकाणची जी भोग तृष्णा आहे ती शांत होऊन जाते. तिथे जे आजूबाजूला प्राणी विहरतात, पशुपक्षी विहरतात, त्यांच्या ठिकाणचं नैसर्गिक वैर सुद्धा त्यावेळेला लयाला जातं. त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विरोध राहत नाही, त्यांना उद्वेग होत नाही. आणि अत्यंत चांगल्या चांगल्या अशा कथा प्रसंगाद्वारे निष्काम भावानं संन्याशांचा एकमात्र आश्रय असलेला साक्षात श्री भगवान नारायणांचा आम्हाला सहवास मिळतो. वारंवार त्यांचं गुणगान ऐकायला मिळतं. तीर्थी कुर्वंती तीर्थानी असं देवर्षी नारदांनी भगवत भक्तांबद्दल म्हटलेलं आहे. ज्यांच्या अंतःकरणात भगवंताबद्दल नितांत भक्ती आहे, परम प्रेम आहे, असे भक्त तीर्थाला तीर्थत्व आणून देतात. तेव्हा आपले ते जे भक्तजन आहेत ते त्या तीर्थांनाच पवित्र करण्याच्या उद्देशानं पृथ्वीवर पायी हिंडत असतात. आणि अशा या भक्तांचा समागम संसारात निरनिराळ्या भोगांमुळं भयभीत झालेल्या माणसांना न आवडेल याच्यात आश्चर्य काय? सगळ्यांना तो निश्चित आवडेल. वयं तु साक्षात भगवान भवस्य प्रियस्य सख्यो क्षणसंगमेन सुदृष्टिकित्सस्य भवस्य मृत्योः भिषक्तोम स्वाद्य गतिं गतात्मा. भगवत भक्तांच्या सहवासाचा परिणाम काय असतो हे म्हणाले आम्हाला चांगलं कळून चुकलेलं आहे. कारण आपले प्रिय सखा असलेले भगवान शंकर, त्यांचा काही आम्हाला दीर्घकाळ सहवास मिळाला नाही. अगदी क्षणभरातच सहवास मिळाला, त्यांच्याशी समागम झाला. पण त्या संघाचा, त्या समागमाचा आम्हाला इतका लाभ झाला की आपलं साक्षात दर्शन आम्हाला घडलं. आपणच
या जन्ममरण रूप दुस्साध्य अशा रोगाचे श्रेष्ठतम वैद्य आहात आणि म्हणून आम्ही आपल्याला वारंवार नमस्कार करतो. भगवंता, चित्त एकाग्र करून जे काही आम्ही आतापर्यंत अध्ययन केलेलं आहे, निरंतर सेवा शुश्रूषा करून गुरु ब्राह्मण आणि वृद्धजनांना प्रसन्न करून घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे दोषबुद्धीचा त्याग करून श्रेष्ठ पुरुष, सुहृदगण, बंधुवर्ग आणि समस्त प्राणी वर्गांना आम्ही जे वंदन केलेलं आहे, शिवाय अन्नादी भोगांचा त्याग करून दीर्घ काळपर्यंत पाण्यात उभं राहून आम्ही जी काही तपस्या केली आहे, ही सगळी तपस्या सर्वव्यापक अशा भगवान पुरुषोत्तमाच्या म्हणजेच आपल्या संतोषाचं निमित्त हो, कारण हो, एवढाच वर आम्ही आपल्याकडे मागतो. मनुस्वयंभूर भगवान भवश्च येन्ये तपोज्ञान विशुद्ध सत्वाः अदृष्टपारा अपि यन् महिम्नः स्वंत्यथो वा स्वात्मसमं गृणीमः. स्वामी, आपल्या महात्म्याचा पार न कळून स्वयंभू म्हणू स्वतः ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि त्याचप्रमाणे तप आणि ज्ञानामुळे शुद्धचित्त झालेले अन्य पुरुष सदैव निरंतर अविरत आपली स्तुती करत राहतात आणि त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या बुद्धीला अनुसार आपलं यशोगान करत असतो. नमस्तमाय शुद्धाय पुरुषाय पराय च वासुदेवाय सत्वाय तुभ्यं भगवते नमः. आपण सगळ्यांच्या बद्दल समत्व बुद्धी धारण करणारे आहात. आपल्याला ना कोणी अप्रिय आहे ना कोणी प्रिय आहे. आपण ना कोणाचे द्वेष्टे आहात ना कोणाचे भोगते आहात. सगळीकडे शुद्ध स्वरूप आणि आपलं जे समानशील आहे त्यानं आपण वर्तमान आहात. सत्वमूर्ती भगवंता वासुदेवा, तुम्हाला आमचा नमस्कार असो. एवढी सगळी रचयितांची प्रार्थना सांगितल्यानंतर मैत्रेय विदुरांना सांगतायत, इति प्रचेतो रविष्ठितो हरिः प्रीतस्तथेत्याह शरण्यवत्सलः अनिच्छतां यानमतृप्त चक्षुषां ययु सुधामान वर्ग वीर्यः. की विदुरजी, प्रचेतांनी अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर शरणागत वत्सल अशा भगवान श्री विष्णूंनी अत्यंत प्रसन्न चित्तानं त्यांना तथास्तु असं म्हटलं. भगवंताच्या मूर्तीचा, रूपाचा प्रभाव कधीही न संपणारा होता. अप्रतिहत प्रभाव असा त्यांच्या मधुर मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर वास्तविक तृप्त व्हायला पाहिजे. पण प्रचेतसांच्या ठिकाणी भगवंताबद्दल एवढी भक्ती दाटून आली होती की कितीही काळ डोळे भरून जरी भगवंताला बघितलं तरी ते डोळे दर्शन सुखासाठी कायम लालकावलेलेच राहिले. डोळे मिटावेत असं काही त्यांना वाटलं नाही. कारण डोळे मिटले, पापल्या जर एक कालांशाने जरी मिटल्या तरी तेवढ्यात भगवंत जरावेल अशा भीतीने ते एकटक भगवंताकडे बघत होते आणि कितीही भगवंताचं दर्शन डोळ्यांनी प्यायचा प्रयत्न केला तरी समाधान होत नव्हतं. अतृप्त चक्षुषां असं त्यांनी त्या प्रचेतसांचं वर्णन केलंय. त्याच्यानंतर या प्रचेताने समुद्राच्या पाण्यातून बाहेर येऊन बघितलं की ह्या सगळ्या पृथ्वीवर सर्वत्र उंच उंच वृक्षांनी झाकून टाकलेलं आहे. जमीन दिसायलाच तयार नाहीये. जणू काही पृथ्वीवरच्या लोकांचा स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग ह्या वृक्षांनी अडवून ठेवलाय असं सगळीकडे
दर्शन होत होतं. आणि हे बघितल्यानंतर ज्या प्रचेतसांना त्या उंच उंच वाढलेल्या स्वैरपणे वाढलेल्या पसरलेल्या त्या वृक्षांबद्दल राग आला. आणि मग ही पृथ्वी वृक्ष लता इत्यादींनी रहित करण्यासाठी, त्याच्यावर ते सगळे वृक्ष लता उखडून फेकून टाकण्यासाठी तपातून जे मिळालेलं सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याच्या योगानं आपल्या मुखातून प्रचंड असा वायू आणि अग्नी निर्माण केला आणि तो त्या सगळ्या वृक्षलतांवर सोडला. अग्निप्रलय व्हावा अशी सगळीकडे परिस्थिती झाली. सगळे वृक्ष धडाधड धडाधड जळून कोसळायला लागले. आणि हे सगळं बघितल्यानंतर ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं की अरे, माझ्या सृष्टीमध्ये मी निर्माण केलेल्या या पृथ्वीवर जे वृक्षलता नांदत होते ते सगळेच आता ह्या प्रचेतसांमुळे नाहीसे होत चाललेत, त्यांचं भस्म होत चाललंय. तेव्हा ते तिथे प्रकट झाले आणि प्राचीन बहीच्या त्या पुत्रांना म्हणजे प्रचेतसांना अत्यंत युक्तिपूर्वक खुबीने त्यांनी समजावून सांगितलं आणि त्यांना शांत केलं. त्यामुळं जे काही वृक्ष उरलेले होते, ज्या लता उरलेल्या होत्या, त्यांनी ह्या प्रचेतसांबद्दल भय बाळगून ब्रह्मदेवांच्या सांगण्याप्रमाणे ती जी कन्या होती ब्रह्मलोचाची, ती कन्या या 10 प्रचेतसांना दिली आणि भगवंताचं जे भविष्य कथन होतं ते अशा प्रकारे यांनी खरं करून दाखवलं. प्रचेताने सुद्धा ब्रह्मदेवांची अनुज्ञा मिळवून, त्यांचा आदेश मिळवून ती जी ब्रह्मलोचेची मुलगी मारिषा होती तिच्याशी विवाह केला आणि तिच्या गर्भातून ब्रह्मदेवाचा मुलगा असलेला दक्ष यानं पुन्हा जन्म घेतला. कारण अलीकडच्या जन्मात त्यांनी भगवान शंकरांचा एक मोठा अपमान केला होता, त्यांची अवज्ञा केली होती आणि त्यामुळे त्यांना त्या पूर्व शरीराचा त्याग करावा लागला आणि ह्या मारिषाच्या ठिकाणी जन्म घ्यावा लागला. इथेही त्यांचं नाव दक्षच झालं आणि ह्या दक्षानं चाक्षुष मन्वंतर सुरू होताना जेव्हा कालक्रमानं मागच्या मन्वंतरातला पूर्वसर्ग नष्ट झालेला होता, तेव्हा भगवंताच्या प्रेरणानं नवीन प्रजा उत्पन्न केली आणि ह्या मारिषपुत्र दक्षानं जन्म घेता क्षणीच आपल्या तेजानं अन्य सर्व तेजस्वी जनांचं तेज हरण केलं, खेचून घेतलं. सगळ्या प्रकारची कर्म करण्यात ते अत्यंत दक्ष होते, कुशल होते आणि म्हणून त्यांचं नाव दक्ष असं पडलं. आणि मग ह्या दक्षांना ब्रह्मदेवानी प्रजापतींचा प्रमुख म्हणून अभिषिक्त केलं आणि सृष्टीच्या रक्षणासाठी त्यांची नेमणूक केली. आणि ह्याच दक्षानं मरीच्या आधी अन्य प्रजापतींना आपल्या हाताखाली वेगवेगळ्या कामासाठी नियुक्त केलं. एवढं सगळं सांगितल्यानंतर मैत्री आता विदुरानं सांगतायत, पण ते काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.